Hello friend, today we'll discuss about lecture number 14 डिफरन्शिएशन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरन्शिएशनचा अभ्यास करून राहिलेलो आहे. डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. या डेरिव्हेटिव्हमध्ये आतापर्यंत तुम्ही कंपोजिट फंक्शन त्याच्यानंतर लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा अभ्यास केलेला आहे. आता लॉगरिथम डिफरन्शिएशनमधल्या ॲडव्हान्स प्रॉब्लेमला आपण सुरुवात केलेली आहे. आता काय झालेलं आहे पहा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये y इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स प्लस ए रेस टू दी पॉवर एक्स अशा दोन टर्म एकत्र आलेल्या आहे आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. y इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स ए रेस टू दी पॉवर एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी डिटरमाइन करायचा. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डिटरमाइन करायचा असेल तर सरळ सरळ पहा, याचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए आणि याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही, यासाठी लॉग टू बोथ साईड घेणं पडते. मग आता डायरेक्ट लॉग घ्यायचा का वेगळा लॉग घ्यायचा ही टेक्निक तुम्हाला शिकवतो. काही काही पुस्तकामध्ये डायरेक्ट लॉग घेता, आपण डायरेक्ट लॉग घेत नाही. अशा टाईपच्या दोन टर्म जर आलेल्या असतील इक्वेश 1 आणि 2मध्ये प्लस किंवा मायनस साईन आलेली असेल तर या गणितामध्ये काय करायचं पहा, y इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स प्लस ए रेस टू दी पॉवर एक्स याला y इज इक्वल टू यू प्लस व्ही असं रिप्रेझेंट करायचं. आता u कोण आहे, एक्स रेस टू दी पॉवर एक्स, व्ही कोण आहे, ए रेस टू दी पॉवर एक्स. याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ यू प्लस डी डी एक्स ऑफ व्ही. हा झाला तुमचा 2चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तिसऱ्या इक्वेशनमध्ये आपला पूर्ण प्रॉब्लेमच संपला. जसं तुम्हाला y बरोबर एक्स रेस टू दी पॉवर एक्स प्लस ए रेस टू दी पॉवर एक्स दिलं होतं, याला तुम्ही कन्सिडर केलं की दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू वाय बरोबर यू प्लस व्ही. याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स. आता आपल्याला काय करायचं, डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स काढायचा. आपल्याला जर डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर इक्वेशन 1 आणि 2 वरून यू आणि व्हीच्या किमती काढणं पडतील. पहा, फॉर्म इक्वेशन 1,2 काय आला पहा, u इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स अँड v इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एक्स. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये यूची किंमत एक्स रेस टू दी पॉवर एक्स आली, व्हीची किंमत ए रेस टू दी पॉवर एक्स आली. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. लॉग यू इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर एक्स. बरोबर आहे. व्हॉट इज लॉग ए रेस टू दी पॉवर एम मस्ट बी इक्वल टू एम लॉग ए. इथे काय आलं पहा, लॉग यू इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. काय आलं तुमचं, लॉग यू इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. आता आपल्याला एक्स इंटू लॉग एक्स या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग कसा असेल क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ लॉग यू इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. काय आलं पहा, डी डी एक्स ऑफ लॉग यू इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू, 1 बाय यू इंटू डी यू बाय डी एक्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हा डी यू बाय डी एक्स, हा आपला यू इकडं आला जसाच्या तसा, एक्स जसाच्या तसा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती पहा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस कोण आलं लॉग एक्स, डी एक्स बाय डी एक्स कोण आलं तुमचं 1. म्हणजेच डी यू बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, इक्वेशन नंबर ए. झालं. व्ही घ्या आता, डी म्हणजे इक्वेशन 3 मधला डी यू बाय डी एक्सची टर्म भेटली. आता आपल्याला डी व्ही बाय डी एक्स काढायचं. व्ही बरोबर काय येतो पहा, ए रेस टू दी पॉवर एक्स. लगेच मुलं काय म्हणतात, सर इथं आपण जर टेकिंग लॉग टू बोथ साईड घेतलं तर या ठिकाणी सुद्धा टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्या. इथं टेकिंग लॉग टू बोथ साईड घेण्याची गरज नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट रेस टू दी पॉवर व्हेरिएबल हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, डी डी एक्स ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स मस्ट बी इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एक्स लॉग ए इक्वेशन बी. पहा मित्रांनो, इथं लॉग का घ्यायचा नाही, कारण की याचा डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे, डी व्ही बाय डी एक्स बरोबर ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. पुट ए अँड बी इन इक्वेशन 3, पुट ए कॉमा बी इन इक्वेशन 3.
ए कॉमा बीची किंमत इक्वेशन 3मध्ये टाका. ए कॉमा बीची किंमत जर इक्वेशन 3मध्ये टाकली तर आपल्याला काय भेटते पहा, dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ du बाय dx. du बाय dx इज नथिंग बट x रेज टू द पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. व्हॉट इज द dv बाय dx? dv बाय dx इज नथिंग बट a रेज टू द पॉवर x इंटू लॉग a. पहा एकदा बोर्डवर आपल्याला जो प्रॉब्लेम सरांनी शिकवलेला आहे तो 1 मिनिटात आपण रिवाईज करू. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकतात. एक शिकवला की लगेच सर तुम्हाला एक होमवर्क देणार आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला हे गणित दिलेलं होतं, डायरेक्ट सोडवता येत नव्हतं. याला यू व्हीमध्ये ट्रान्सफर केलं. इक्वेशन नंबर 1 राईट द गिवन स्टेप. राईट y इज इक्वल टू यू प्लस व्ही. वायचा dy बाय dx, du बाय dx, du बाय dx इक्वेशन 3. यू ईच्या किमती काढा. इक्वेशन 1 आणि 2 वरून इक्वेट केलं. यूचा डेरिव्हेटिव्ह काढला टेकिंग लॉग टू बोथ साईड. व्हीचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आला. आलेली किंमत पुट केली. रिक्वायर्ड आन्सर. हेच गणित तुम्हाला मी डबल होमवर्कसाठी देतो. पहा या ठिकाणी होमवर्क y इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स 4 रेस टू दी पॉवर एक्स. हे गणित तुम्हाला घरी सोडवायचं असेल, याचा आन्सर तुम्हाला काढायचा असेल तर काय करणं पडेल? तोंडी उत्तर देऊ शकता. एक्स रेस टू दी पॉवर एक्स 1 प्लस लॉग एक्स 4 रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 4. हे गणित तुम्हाला होमवर्क करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. झालं होमवर्क. आता प्रॉब्लेम नंबर 3 सरांनी तयार केलेला आहे. y इज इक्वल टू साइन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स प्लस कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स. या गणिताकडे पाहिल्याबरोबर तुम्हाला असं जाणवलं सरांनी वेगळं घेतलं होतं, हे वेगळं घेतलं होतं. दोघांच्या मधात प्लस केलं, 4 मार्काचं गणित तयार केलं. प्लस किंवा मायनस जर केलं तर बरोबर 4-4 मार्काचे प्रॉब्लेम डेव्हलप होता. म्हणजे हे गणित अगोदर झालं, हे गणित अगोदर झालं. दोघांच्या मधात प्लस घ्या किंवा मायनस घ्या म्हणजे आपला 4 मार्काचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी डेव्हलप होतो. आता मला हे गणित सॉल्व करायचं आहे. साइन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स फाईन dy बाय dx. याचा नियम आहे, दिलेलं गणित जसंच तसं लिहून घ्या. ते लिहिल्यानंतर राईट द गिव्हन प्रॉब्लेम इन द फॉर्म ऑफ y इज इक्वल टू यू प्लस व्ही. दिलेल्या प्रॉब्लेमला यू प्लस व्हीमध्ये ट्रान्सफर करा. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ यू प्लस डी डी एक्स ऑफ व्ही. इक्वेशन नंबर 3 हे आपलं याचं फायनल आन्सर आहे. म्हणजे आपल्याला फक्त डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स ह्या 2 टर्म डिटरमाइन करायच्या. ह्या 2 टर्म आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला यू आणि व्हीच्या किमती माहीत असल्या पाहिजे. आता यू आणि व्ही कशा माहीत होतात पहा. फॉर्म इक्वेशन 1,2 वाय वाय सेम. यूची किंमत येईल साइन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स आणि व्हीची किंमत येईल कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स. कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स. इथं गणित संपलं, काहीच करायची गरज नाही. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, आलेल्या किमती 3मध्ये पुट करा. याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी टेकिंग लॉग, याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी टेकिंग लॉग ऑलरेडी अगोदरच्या पिरियडमध्ये झालेलं आहे. यू इज इक्वल टू साइन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स अशी क्वांटिटी आलेली आहे. मग काय करायचं या ठिकाणी डी डी एक्स ऑफ यू इज इक्वल टू डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही कारण व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल आला. टेकिंग लॉग टू बोथ साईड काय येईल तुमचा टेकिंग लॉग टू बोथ साईड. लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स बाय रूल लॉग ए रेस टू दी पॉवर एम इज इक्वल टू एम लॉग ए. इथे येईल तुमचा टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह मला काढण्यासाठी डी डी एक्स ऑफ लॉग यू इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. आता या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला प्रॉडक्ट टूल यूज करणं पडेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय यूजिंग प्रॉडक्ट टूल. इथं काय येईल पहा 1 बाय यू डी यू बाय डी एक्स लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय यू डी यू बाय डी एक्स. प्रॉडक्ट टूल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. पहा विद्यार्थी मित्रांनो
फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं आलेलं आहे du/dx इज इक्वल टू यू टॅन एक्स जसाच्या तसा लॉग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, लॉग साइन एक्सचा 1/sin x, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, लॉग साईनचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, प्लस या ठिकाणी काय येईल पहा लॉग साइन एक्स टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, हा झाला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. पण आता इथं आलं टॅन, इथं आलं साईन बाय कॉस, तर बरोबर साईन बाय कॉस आणि टॅन एकमेकाला कॅन्सल करतात. टॅन थिटा आला, कॉस अपॉन साईनला कॉट आला, वॉट ई टॅन इंटू कॉट मस्ट बी इक्वल टू 1. टॅन थिटा इंटू कॉट थिटा मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजेच काय आलं पहा du/dx इज इक्वल टू साइन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स इंटू 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग साइन एक्स, सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग साइन एक्स, हा आला त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ही क्वांटिटी आली. इथं 1 कसं आला ते कारण दिलं, इथं 1 याच्या मागचं कारण हे इथं 1, इथं आला तुमचा लॉग साइन एक्स, इथपर्यंत आलेला असेल. आता काय करायचं तुम्हाला या ठिकाणी, याला इक्वेशन नंबर ए म्हणा. आता तुमच्या इक्वेशन 3कडे पहा, du/dx माहीत झाला. कसा केला तुम्ही, व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल टेकिंग लॉग टू बोथ साईड, एक पूर्ण डेरिव्हेटिव्ह काढला. व्हीला घ्या, व्ही बरोबर कोण आलं तुमचं कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स, काय आलं तुमचं कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मी काय करणार, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स इज इक्वल टू कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. काय आलं तुमचं कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, हा त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह नाही, त्याचं सिम्प्लिफिकेशन आलं. आता मला काय करायचं, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. कसं काढणार मी डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. झालं, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व प्रोडक्ट रूल, ddx ऑफ लॉग व्ही is equal to ddx of cot x into log of cos x. What is derivative of log v? 1 by v into dv by dx, first function as it is, derivative of second function as it is, derivative of first function. पहा इथं आलेलं आहे dv/dx मस्ट बी इक्वल टू व्ही कॉट एक्स जसाच्या तसा, लॉग कॉसचा डेरिव्हेटिव्ह 1/cos, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, प्लस पुढं काय आलेलं आहे पहा इथं आलेलं आहे लॉग ऑफ कॉस एक्स आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. या ठिकाणी बाबा टॅन इंटू कॉट 1, कॉट इंटू टॅन 1, हा कॉट आहे, हा साइन बाय कॉस टॅन येतो, म्हणजे याची किंमत तुमची 1 येईल. dv/dx बरोबर कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स इन ब्रॅकेट -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, इक्वेशन नंबर बी. म्हणजे आपल्याला इक्वेशन ए आणि बी या दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी भेटलेला आहे. म्हणजे आपण काय केलं पहा, पहिले तिसऱ्या नंबरच्या गणितामध्ये आपण यूचा डेरिव्हेटिव्ह काढला टेकिंग लॉग टू बोथ साईड, व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढला टेकिंग लॉग टू बोथ साईड, आणि नंतर आपण काय केलं यू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मग आपण त्याला डिफरन्शिएट केलं आणि दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सॉल्व केला. पहा बोर्डवर एकदा पहा, दिलेल्या टर्ममध्ये आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा होता, हां काय केलं पहा, दिलेल्या टर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण तिसऱ्या नंबरचं इक्वेशन घेतलं, त्या इक्वेशनला सॉल्व केलं, बरोबर du/dx काढला, dv/dx काढला, आणि आता आलेल्या किमती आपण इक्वेशन 3मध्ये टाकणार. पहा पुट ए अँड बी इन इक्वेशन 3. तिसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम पहा तुम्ही, तिसऱ्या नंबरचा पुट ए अँड बी इन इक्वेशन 3. इथं पुट करा, पुट ए बी इन इक्वेशन 3. काय आलं पहा, dy/dx मस्ट बी इक्वल टू, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ du/dx,
ते आलं तुमचं साईन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स, समोर डेरिव्हेटिव्ह काय आला पहा 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स प्लस, आता काय करायचं आपल्याला डी व्ही बाय डी एक्स काढायचा. डी व्ही बाय डी एक्स काय आला पहा कॉस एक्स, इथं आला प्लस कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स इन ब्रॅकेट -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉसेक्स, हे आलं त्याचं रिक्वायर्ड आन्सर. कशा पद्धतीनं सॉल्व केला ते तुम्ही पाहाला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॉब्लेम नंबर 3चा अभ्यास करायचा आहे. ज्या प्रॉब्लेम नंबर 3मध्ये किंवा 4मध्ये तुम्हाला साईन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स मायनस एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढताना मागच्या गणिताकडे जर पाहिलं तर दोन्ही गणितामध्ये म्हणजे पहिल्या 3 गणितामध्ये यामध्ये काहीच फरक नाही. होमवर्क जर धरलं तर हे 4 नंबरचा प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे. म्हणजे पहिल्या 3मध्ये आणि 4मध्ये जरासाही फरक नाही. फक्त त्याच्यामधला जर तुम्हाला म्हटलं डिफरन्स सांगा तर या ठिकाणी मायनस साईन आलेली आहे. जर प्लस किंवा मायनस साईन जर आलेले असेल तर या गणितावर कुठेही काही परिणाम होत नाही. काय करायचं पहा, व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबलच्या जर 2 टर्म येत असतील त्या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायचा असेल ते गोष्ट लक्षात ठेवायची, डायरेक्ट लॉग घ्यायचा नाही. या क्वांटिटीला काय करायचं, या क्वांटिटीला लिहायचं राईट इन द फॉर्म ऑफ वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही, इक्वेशन नंबर 2. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx must be equal to du by dx minus dv by dx, इक्वेशन नंबर 3. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, हे जे इक्वेशन 1 आणि 2 आहे या दोनचा डेरिव्हेटिव्ह काढला, हा आला. आता मला काय करायचं, du बाय dx आणि dv बाय dxच्या किमती काढायच्या. म्हणजे मला u आणि v माहीत असला पाहिजे. जोपर्यंत मला u आणि v माहीत होणार नाही तोपर्यंत मला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. मला जर u काढायचा असेल तर फॉर्म इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून असं जाणवेल u इज इक्वल टू साईन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स आणि v इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स. या व्हीची मायनस साईन पण नाही घ्यायची, फक्त यू घ्यायचं जसाच्या तसा आणि व्ही घ्यायचा. मायनस साईनला हातही न लावायचा, मायनस साईन ॲज इट इज ठेवायची. आता हा प्रॉब्लेम तर आत्ताच शिकवलाच आपण 2 मिनटं अगोदर. याचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. मग आत्ता तुम्ही असं पाहिलं होतं, लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह काढताना इथं टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स आला होता. आत्ता इथं मी डॉट 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 करतो, याचा अर्थ ह्या स्टेप तुम्हाला माहीत आहे. यामध्ये याचा डेरिव्हेटिव्ह आला होता 1/u du बाय dx. आत्ता तुम्ही जे पाहिलं ते इथं टॅन एक्स जसाच्या तसा अपॉन साईन एक्स आला, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आला प्लस लॉग साईन एक्स आला आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आला. 1 मिनटं अगोदर जर तुम्ही यूट्यूबवर पाहिलं तर हे आत्ता शिकवलेलं आहे आपण, म्हणून सर डिटेलमध्ये सांगणार नाही. इथे येईल du बाय dx बरोबर u, इथं आला 1, कसा आला तुम्ही पाहिला सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स, हा आला तुमचा इक्वेशन नंबर 1. म्हटली तर किंमत टाका, du बाय dx मस्ट बी इक्वल टू साईन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स. हा प्रॉब्लेम घेण्याच्या मागचं कारण आहे, या ठिकाणी 2 चुका होऊ शकतात. पहिली चूक तर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ही मायनस साईन इथं घेतात मुलं, मग प्लस मायनस डबल चूक करू शकतात. चूक या ठिकाणी होते पहा, व्ही इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही. मग काय केलं, टेकिंग लॉग टू बोथ साईड आलं, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स. इथं आला तुमचा एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स इज इक्वल टू लॉग एक्स इंटू लॉग एक्स. आता मुलं या ठिकाणी प्रॉडक्ट रूल लावून दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढतात, पण मुलांनी या ठिकाणी प्रॉडक्ट रूल अप्लाय करू नये. इथे एक साधा प्रश्न तुमच्या मनाला विचारतो पहा, ए इंटू ए याची व्हॅल्यू असते ए स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपण असं करू शकतो, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग एक्सा स्क्वेअर. काय लिहिलं तुम्ही, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग एक्सा स्क्वेअर.
तर आपल्याला इथं प्रॉडक्ट टूल लावण्याची गरज नाही. आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येतो. डायरेक्ट कसा काढता येतो इकडं पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग व्ही इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्सचा स्क्वेअर. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग व्ही? 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स बरोबर 2 इंटू लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. ठीक पहा, एक्स रेस टू दी पॉवर एन, एन मायनस 1, 2 मायनस 1 1 आला. डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 2v इंटू लॉग एक्स अपॉन एक्स. वाटलंच तर व्हीची किंमत या ठिकाणी टाकून द्या आणि दिलेला प्रॉब्लेम आपल्याला डबल सॉल्व करायचा आहे. बोर्डवर पहा, इथं प्लस किंवा मायनस कोणचीही साईन घेतली तर आपल्याला चालते. इथं मी मायनस घेतो थोडा वेळानं. पहा इथं काय आलं पहा, डी व्ही बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू 2, व्ही म्हणजे कोण, एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स इंटू लॉग एक्स अपॉन एक्स. हे झालं इक्वेशन नंबर बी. पहा जेव्हा प्रॉब्लेम चालू केलं तर तेव्हाच तुम्हाला समजलं होतं. सरने एक इक्वेशन एक घेतलं, यू मायनस व्ही घेतलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, मग यूचा डेरिव्हेटिव्ह काढला टेकिंग लॉग, व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढला टेकिंग लॉग. इथं प्रॉडक्ट टूल अप्लाय केला नाही, इथं एक्स रेस टू दी पॉवर एनचा फॉर्म्युला लावला, आलेली किंमत टाकली. आता सर काय म्हणतात पहा, पुट ए अँड बी. आता पुट ए कॉमा बी इन इक्वेशन 3. मग पहा डी वाय बाय डी एक्स जसाच्या तसा. इक्वेशन 3मध्ये डी यू बाय डी एक्स म्हणजे कोण, डी यू बाय डी एक्स म्हणजे इक्वेशन ए जसाच्या तसं. मधात कोणची साईन आहे, मधात मायनस, तर मायनस लिहायचं. डी व्ही बाय डी एक्स कोण आहे, हे जसंच्या तसं. तुझं का हो सर असे रिकामं ब्रॅकेट लिहिले, आम्ही तसं लिहिलं चालेल का? तुम्हाला तसं लिहिलेलं चालणार नाही. माझ्या जो जागा अभावी मी काय केलं, क्लोज ब्रॅकेट म्हणजे पहिला आला डी यू बाय डी एक्स, दुसरा क्लोज ब्रॅकेट म्हणजे तो आला डी यू बाय डी एक्स, मधात मायनस साईन जशीच्या तशी. एकदा प्रॉब्लेम नंबर 4चा रिकॅप घ्या बरं. वाय इज इक्वल टू साईन एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स मायनस एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स. काहीच घाबरायचं नाही, मायनस साईन आली. वाय बरोबर यू मायनस व्ही इक्वेशन 2. डिफरन्शिएट केलं डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. आता काय करायचं, 1 आणि 2 वरून यू आणि व्हीची किंमत काढा. यू घ्या टेकिंग लॉग टू बोथ साईडनं. व्ही काय करायचा, एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स आला, लॉग एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स, लॉग एक्स इंटू लॉग एक्स, लॉग एक्सचा वर्ग, ए इंटू एचा स्क्वेअर, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला 2 इंटू लॉग एक्स इंटू 1 बाय एक्स. आलेली किंमत पुट केली, रिक्वायर्ड आन्सर. प्रॉब्लेम नंबर 5मध्ये काय झालं पहा. प्रॉब्लेम नंबर 5मध्ये वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर एक्स मायनस कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. यामध्ये दिलेली टर्म जशी तशी लिहा, आलेली. इथं घ्या y इज इक्वल टू यू मायनस व्ही इक्वेशन नंबर 2. वायचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स इक्वेशन नंबर 3. डी वाय बाय डी एक्स मायनस डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. हे आलं माझं इक्वेशन नंबर तुमचं त्या ठिकाणी 3rd. आता मला काय करायचं पहा त्या ठिकाणी. आता मला त्या ठिकाणी दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर त्या ठिकाणी मला आता पुढं जायचं. डी यू बाय डी एक्स आला, डी व्ही बाय डी एक्स आला. आता मी काय करणार, डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सची किंमत काढणार. कशी काढणार, फॉर्म इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून, इक्वेशन 1 आणि 2 वरून तुम्ही सांगा विचार करून शांततेत. काय आलं पहा, यू इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर एक्स अँड व्ही इज इक्वल टू कॉस एक्स रेस टू दी पॉवर कॉट एक्स. मायनस साईन कुठेही घेऊ नका. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड लॉग एक्स रेस टू दी पॉवर एक्स. ह्याचं उत्तर कसं आलं पहा, एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स आलं. आता या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये फरक आहे दादा. पहा इथं आला लॉग एक्स रेस टू दी पॉवर लॉग एक्स इंटू लॉग एक्स आला. इथं आला लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू दी पॉवर एक्स, हा आला एक्स इंटू लॉग एक्स. दोघांमधला फरकमुळं दोन्ही आरो दाखवले, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो पाहून घ्या. इथं आलं डी डी एक्स ऑफ लॉग यू इज इक्वल टू
डी डी एक्स ऑफ एक्स इंटू log x. काय आलं? x इंटू log x. What is the derivative of log u? 1 by u du by dx. First function as it is, derivative of second function plus second function as it is, derivative of first function. First function as it is, derivative of second. Second function as it is, derivative of first. झालं. आता काय आलं पहा, du by dx must be equal to u x जसाच्या तसा log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. x जसाच्या तसा log x चा 1 upon log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. इथं आलं माझं log x याचा डेरिव्हेटिव्ह 1 ब्रॅकेट कंप्लीट. x ला x गेट कॅन्सल, du by dx must be equal to log x raised to the power x. इथं आलेला आहे 1 upon log x प्लस log x. पुढं नाही सिम्प्लिफाईड केलं तरीही चालते. हे झालं इक्वेशन नंबर ए. म्हणजे मला जो प्रॉब्लेम सॉल्व करायचा त्यामधलं इक्वेशन 3 मधला एक पार्ट तयार झाला, तो म्हणजे du by dx. आता मला dv by dx काढायचा, बट व्ही कोण आहे पहा, व्ही इज इक्वल टू cos x रेस्ट टू द पॉवर cot x. सेम टू सेम डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग log टू बोथ साईड. इथं आलं log v इज इक्वल टू log cos x रेस्ट टू द पॉवर cot x. झालं. आता टेकिंग log टू बोथ साईड झाल्यानंतर log a रेस्ट टू द पॉवर m cot x इंटू log ऑफ cos x. इथं काय झालं पहा, डी डी एक्स ऑफ log v इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ cot x इंटू log ऑफ cos x. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रोडक्ट रूल. म्हणजेच काय आलं पहा, इथं आलं 1 बाय व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, derivative of second function as it is, derivative of first function. म्हणजे आतापर्यंत जो प्रॉब्लेम सोडवला तोच आहे, थोडा डिफरंट आला पहा. dv बाय dx इज इक्वल टू v. इथं आलेलं आहे cot x, log cos म्हणजे 1 upon cosचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, प्लस या ठिकाणी आलेलं आहे log ऑफ cos x, कॉटचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोण आला, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हे झालं इक्वेशन नंबर बी. आता तुमचं जे 3 नंबरचं इक्वेशन आहे, त्या 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला ए बीच्या किमती पुट करायच्या. पहा, ए बीच्या किमती पुट करायच्या म्हणजे नेमकं काय होणार आहे पहा. आता याच्या पुढं पुट ए कॉमा बी इन इक्वेशन 3. हे बघा, डी वाय बाय डी एक्स जसाच्या तसं. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी एक्स. हे भाई लॉग एक्स जागा असेल तर लिहा, रेस्ट टू दी पॉवर एक्स ब्रॅकेटमध्ये आलं 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स, प्लस हा तुमचा डी व्ही बाय डी एक्स. हा कोण आला पहा, कॉस एक्स रेस्ट टू दी पॉवर कॉट एक्स इन ब्रॅकेट. इथं तुमची किंमत आली -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. ऑब्झर्वेशन करा. प्रॉब्लेम नंबर 5 दिलेली टर्म लिहून घ्या. यू ही काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. यू टेकिंग लॉग टू बोथ साईड, व्ही टेकिंग लॉग टू बोथ साईड. आलेल्या किमती पुट करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. जवळपास 5 ते 6 प्रॉब्लेम तुम्ही शिकलेले आहेत. काही तुम्हाला मी होमवर्क टाकतो पहा. 6 y इज इक्वल टू साइन एक्स रेस्ट टू दी पॉवर कॉस एक्स प्लस एक्स रेस्ट टू दी पॉवर एक्स फाईन डी वाय बाय डी एक्स. हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे. 7वं काय दिलं पहा, y इज इक्वल टू साइन एक्स रेस्ट टू दी पॉवर टॅन एक्स प्लस कॉस एक्स रेस्ट टू दी पॉवर साइन एक्स. हे सुद्धा तुम्हाला होमवर्क करायचं आहे, लिहून पाहायचं आहे.
प्रॉब्लेम नंबर 8 काय दिलं पहा, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर रूट एक्स प्लस, या ठिकाणी एक्स रेस टू दी पॉवर रूट एक्स प्लस सरांनी दिलं त्या ठिकाणी लॉग एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स. काय दिलं, लॉग एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स. अशा प्रकारचे 8 गणित आजच्या प्रेडमध्ये सगळेच्या सगळे तुम्हाला लिहून पाहायचे. आज आपण कॉम्बिनेशन काय केलं तर गणितामध्ये पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबलच्या 2 टर्म आल्या होत्या, दोन्ही टर्म एकत्र केल्या, त्याच्या मधात प्लस किंवा मायनस करत गेलो आणि त्या ठिकाणी आपण जवळपास 5 प्रॉब्लेम सोडवलेले आहे आणि 3 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क करायचे. शांततेने पहिली स्टेप पहा. या प्रॉब्लेममध्ये काय करतात, अशा टाईपचे प्रॉब्लेम आलेले असतील तर राईट द गिवन प्रॉब्लेम. पहिली स्टेप, वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही, प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर मायनस घ्या. डी वाय बाय डी एक्स बरोबर डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. स्टेप नंबर 3 झालं. आता आपल्याला काय करायचं, 3 नंबरचं उत्तर काढायचं आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. हे उत्तर काढण्यासाठी तुम्ही काय करणार, प्रोडक्ट हे उत्तर काढण्यासाठी तुम्ही काय करणार, इक्वेशन 1 आणि 2 वरून यूची किंमत काढणार, एफ ऑफ एक्स डोक्यावर जी ऑफ एक्स आणणार, टेकिंग लॉग टू बोथ साईड, ए नाव देणार. व्हीची किंमत काढणार, टेकिंग टू लॉग टू बोथ साईड, बी काढणार आणि ए बीची किंमती इक्वेशन 3मध्ये पुट करणार. प्रॉब्लेम संपतो. कोणत्याही 8-9च्या गणितात तेच करायचं आहे. प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर मायनस घ्यायचं. सो स्टॉप हिअर. थँक्यू.